औटपीठ डोंगरी गाय एकवसे, क्षीरसेवितसे निजयोगी, धाते पूर्णपदी समान लक्षती, क्षुधाचाड चित्ती नाही नाही. भ्रुवांतरी लक्ष लावणी बैसा ध्यानी, ऐकयाची उन्मनी होगुनी रहा. ज्ञानदेव नमितो आदिदेवी प्रती, नेत्री पाहे ज्योती शुद्ध रूप. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक 21 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय 7 यात 143 क्रमांकाच्या ओवीनं या श्लोकावर केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धया चितमेच्छति, तस्य तस्य चलाम श्रद्धाम तामेव विदधामहम. अल्पबुद्धीचे जे लोक असतात, भगवंत म्हणतात त्यांच्या इच्छा जशा असतील त्याही पूर्ण करण्याकरता मी सहाय्यकारीच होत असतो. मी परमात्मा रूपानं सर्वांच्या हृदयात स्थित आहे. भगवंत सांगतात सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्ता स्मृतीर ज्ञान उपोहनम च. आणि माझ्यामुळंच जीवाच्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती आहे. नाहीतर कोणते पुस्तक वाचले आहे महाराज किंवा कोणते अनुभव घेतलेले आहेत की वायर करंट असलेली हातात घेतली तर करंट लागतं. खरंच आपण अनुभव घेतला आहे का? नाही. कुठल्या पुस्तकात शिकलो आहे का? नाही. परंतु ज्ञानाची प्राप्ती आहे, त्यामुळे सुरक्षित आहे. क्षणोक्षणी सांभाळितो साक्षी होतो आपुला. भगवंत कुणालाही अंतर देत नाही, कसाही असो तो. अहो गाईचं वासरू हुंबरतं, वाऱ्याच्या वेगानं धावतं महाराज, पण पुढे जर खड्डा आला किंवा विहीर असेल, तिला जर कडं बांधलेलं नसेल तर तितक्याही वेग तो बरोबर कंट्रोल करतो आणि आपला मार्ग बदलवतो. त्या ठिकाणी क्षणभर थांबतो आणि ताबडतोब टर्न होत असतो. त्या जीवाला कोणी शिकवलं आहे हो की पुढे विहिरीत पडल्यावर तू मरणार आहेस म्हणून? सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. म्हणून भगवंत म्हणतात मी सर्वांच्या हृदयस्थ आहे आणि क्षणाक्षणाला मी त्यांचा सांभाळ करतो. जेव्हा हीच माणसं विशिष्ट देवदेवतेची उपासना करण्याची इच्छा करतात, तेव्हा सुद्धा त्या विशिष्ट देवदेवतेवर मी त्यांची श्रद्धा दृढ करण्याकरता मदत करतो. भगवंत म्हणतात त्या देवतांच्या ठिकाणी का होईना मी त्यांची बुद्धी स्थिर करतो की जेणेकरून त्यांना त्या त्या देवतांची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करता यावं. काही प्राप्तीकरिता का होईना त्यांना स्वत्वाचा विसर पडावा, ही व्यवस्था सुद्धा भगवंत म्हणतात मीच करतो. तस्य तस्य चलाम श्रद्धाम तामेव विदधामहम. हे सगळं मीच करून देतो. परंतु प्राप्ती काय करतात? ती शाश्वत प्राप्ती आहे का? जे सुख तुम्ही अपेक्षित करताय ते सर्व सुख आहे का? फक्त सुखाचा आभास झालेला आहे आणि त्या दृष्टीनं हा जीव धावतोय 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 महाराज. अंतिम धाम भगवंताचं प्राप्त करायचं, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, याचाच विषय भोगताना अशा माणसांना विसर पडतो. नाहीतर इतके संपूर्ण देवदेवता भगवंताचे अंशांश रूपानं या जगतामध्ये आहेत, भगवंतानंच निर्माण केलेले आहेत. काय झालं म्हणे, एक मुलगा तरुण हनुमंतरायाची पूजा करायला लागला, आराधना करायला लागला. रोज नित्य नेमानं जायचं, शनिवारी दिवा लावायचा,
त्या ठिकाणी हनुमान चालीशी म्हणायचं. शेवटी हनुमंतराय त्याला प्रसन्न झालेत. म्हणले बाबा काय पाहिजे तुला? तो म्हणतो महाराज लग्न जमत नाही आहे माझं. अरे म्हणले तू चुकीच्या दुकानात आलास. लग्न जमत नाही तर प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे बाजूला, तिथे जा, रामाची उपासना कर. कुटुंब वत्सल प्रभू रामचंद्र आहेत. मर्यादा पुरुषोत्तम आहे. कसं कुटुंब चालवावं, घरात कसं वागावं, नात्या गोत्यांमध्ये कसं राहावं रामाला माहिती आहे. पत्नीशी व्यवहार कसा करावा, भावांशी व्यवहार कसा करावा, वडिलांच्या आज्ञा कशा पाळाव्या, या सगळ्या गोष्टींची प्रापंचिक शिकवण तुला प्रभू रामचंद्रच देऊ शकतील. मोर्चा त्यानं रामाच्या मंदिराकडे वळवला. रामाची आराधना करू लागला महाराज. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. म्हणले काय पाहिजे? म्हणजे काय नाही, लग्न जमत नाही, मुलगी पाहिजे. योगायोग तथास्तु म्हणले. सुंदर मुलीबरोबर त्याचं लग्न झालं महाराज. आणि नमो नमो करता कुंभमेळ्यासारख्या मोठ्या यात्रेत गेला आणि अज्ञानी खेड्यातले हात सुटला. पत्नी हरवली. 3 दिवस झाले पत्नी काही मिळेना. ह्याला वाटलं या सगळ्या गोष्टींची प्राप्ती प्रभू रामचंद्राजवळ आहे. गेला रामाच्या मंदिरामध्ये, लागला महाराज आराधना करायला. पुन्हा प्रभू आले. म्हणले आता काय झालं? म्हणले अहो ती हरवली. अरे म्हणले ते शोधायचं टेक्निक माझ्याकडे नाही, त्याकरता तुला पुन्हा हनुमंताकडे जावं लागेल. प्रापंचिक सुख आम्हाला ज्या त्या देवतांकडे जाऊन ते प्राप्त करावं लागतं. आणि त्या सुखाची प्राप्ती झाली की जीव स्वस्वरूपाचाही त्याला विसर पडतो. भगवंत स्वरूपाचा प्रश्नच येत नाही महाराज. आणि शाश्वत सुख जे आहे, शाश्वत धामाची जी प्राप्ती आहे भगवंत धामाची, ती प्राप्ती होत नाही. पुन्हा काही अतृप्त इच्छा राहतात, वासना शिल्लक राहतात आणि पुन्हा या मृत्यूलोकी पुन्हा 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 जन्माला यावं लागतं. मुक्त व्हायचं असेल तर त्याकरता फक्त आणि फक्त प्रभूची आराधना करायला पाहिजे. यावर भाष्य करताना माऊली 143 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, पै जो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी, तयाची ती चाड पुरी पुरवितो मी. जातोय ना, कारण शेवटी जीव माझाच अंश आहे भगवंत म्हणतात. हा सगळ्यांचा परमपिता आहे. मग आपल्या मुलाला सुख ज्याच्यात मिळतं आहे, शेवटी मी सांगत असलेला मार्ग जर मुलाला मान्य नसेल तर त्याला ज्याच्यात सुख मिळतं आहे त्या मार्गानं तो परमपिता त्या जीवाला मदत करत असतो. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत, माऊली वर्णन करतायत, पै जो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी, तयाची ते चाड पुरी पुरविता मी. अर्थात कृपाळू आहे हो भगवंत, उदार आहे महाराज. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. बिभीषण आकाश मार्गाने येत असताना संपूर्ण वानर सेनेमध्ये गोंधळ माजला की शत्रू पक्षाकडून कोणीतरी आकाश मार्गाने येतोय. सर्व अटेन्शनमध्ये आले महाराज आणि पाहायला लागले. सर्व तिकडे पाहतायत. हनुमंतरायाने पाहिलं. म्हणले देवा काळजी करण्याचं कारण नाही. हा बिभीषण आहे, रावणाचा लहान भाऊ आहे आणि तो आपला सेवक आहे. बिभीषण हनुमंतरायाजवळ येतात. हनुमंतराय बिभीषणाचा हात घेऊन भगवंताच्या चरणी बिभीषण नतमस्तक होतो. भगवंत लंकाधीश म्हणून त्याचा राज्याभिषेकच करून टाकतात महाराज. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदतीही त्याने वंद्य केले. हनुमंतराय म्हणतात, देवा तुम्हाला फक्त मी याचा स्वीकार करा म्हणलोय, तुम्ही तर त्याला लंकेश म्हणून त्याचा राज्याभिषेकही करून टाकला. म्हणले शरणागताला माझ्या ठिकाणी माझ्या हृदयातच मी जागा देत असतो. भगवंत म्हणतात, तो मला जीव की प्राण होऊन जातो. ज्यानं सर्वस्व माझ्या ठिकाणी अर्पण केलं, स्वत्व माझ्या चरणी ज्यानं
समर्पित केलं. अर्जुना, त्याचा योग क्षेम वाहण्याची जबाबदारी माझी. म्हणले देवा हे सगळं खरं आहे, पण अजून रावणाबरोबर युद्ध व्हायचं आहे. अजून विजय घोषित झालेला युद्धच सुरू झालं नाही. युद्ध सुरू व्हायच्या आधी जर रावण शरण आला तर तुमच्या या राज्याभिषेकाचं काय होईल? हसू होईल देवा. भगवंत हसले. म्हणले हनुमंता, बिभीषण शरण आयो, दे दिया लंका दान, यूं समजो रावण आयो, देऊंगा अयोध्या दान. अयोध्येमध्ये अजूनही माझ्या पादुका आहे. अयोध्येचा राजा मी आहे. त्याला मी अयोध्या दान करून टाकेल. किती उदार हो. भगवंता इतका उदार दुसरा कोणीही नाही महाराज. इतर देवतांची पूजामध्ये तुला सुख मिळतंय ना, त्यापासून तुला सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे ना. त्या सुखामध्येच रममान होऊन खरं साध्य जीवाचं लांब जात आहे हे त्या अल्पबुद्धीच्या लोकांना कळत नाही. भगवंत म्हणतात ते तिकडं जायला लागले तर त्याची व्यवस्था मी करतोच करतो. पै जो जिये देवतांतरी, भजावयाची चाड करी, तयाचे ते चाड पुरी, पुरवितो मी आज. याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.